हाय हॅलो वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. तर आज आम्ही निघालो आहे गावी मीराला घेण्यासाठी. तर आम्ही आधी तर ठरवलं होतं बसने जायचं, पण आम्हाला रिटर्न यायचं होतं आणि बससाठी वेट करण्यासाठी किंवा बराच वेळ लागतो ट्रॅव्हलिंगमध्ये, त्यासाठी आम्ही गाडीवर जायचं ठरवलं. तर आम्ही सकाळी सकाळी लवकरच निघालो आहे 7 वाजता, कारण सकाळी गर्दी पण कमी असते आणि नंतर परत ऊन जास्त वाढलं की उन्हाचा पण त्रास होतो. तर त्यामुळे आम्ही लवकरच निघालो आहे आणि साधारणतः आम्हाला 1-2 तास लागले पोचायला. तर मध्ये फक्त एक ब्रेक घेतला आम्ही, जे खंडाळ्यामध्ये घाटामध्ये जे जोगेश्वरी मिसळ आहे तिथे चहा घेतला. फक्त नाश्ता वगैरे तर काही केला नाही, खूप जास्त लवकर असं जेवण नाही जात, त्यामुळे आम्ही फक्त चहा घेतला आणि मुलांसाठी पण थोडी भेळ वगैरे घेतली आणि आम्ही आता घाटामध्ये आलो आहे. बऱ्यापैकी आजचा जे व्हिडिओ आहे तर आमचा तर बराच वेळ ट्रॅव्हलिंगमध्येच गेला. आम्ही आधी तर इथून वाईमध्ये गेलो आणि माझ्या भावाच्या इथे जाऊन आम्ही फ्रेश वगैरे झालो, चहा फक्त घेतला आणि तिथून लगेच आम्ही बँकेमध्ये काम असल्यामुळे तिथे गेलो. त्यामुळे बराचसा व्हिडिओ जो आहे तो असं ट्रॅव्हलिंगमध्ये गाडीवरच घेतलेला आहे शूटिंग. तर बघू शकता तुम्ही. आत्ता सध्या तर आम्ही घाटामध्ये गेलो आहे आणि त्याच्यानंतर आम्ही हे जे आहे आता हे जे शूटिंग आहे तर हे वाई सुरू रोडला पोचलो होतो आम्ही. तर जेव्हा आपल्या गावाकडच्या साईडला येतो तर त्याचा व्ह्यू जो आहे तो खूप छान येतो आणि खूप सुंदर वाटतं. वातावरणही अगदी प्रसन्न असतं आणि जे आपण रोजचं जे कामातून जे आपलं घाई गडबड किंवा दगदग असते त्यातून थोडं रिलॅक्स फील होतं हे जे वातावरण पाहिलं तरी, आणि खूप छान वाटतं. तर आता आम्ही ऑलमोस्ट वाईला पोचलो आहे घरी आणि माहेरी येण्याचा आनंद आपण 5 मिनिट आलो ना तरी पण तो खूप वेगळा असतो आणि खूप छान फील होतं. तर आम्ही आत्ता घरी आलो आमच्या आणि बऱ्याचशा गोष्टी नवीन नवीन चेंजेस केलेत. आता बरेच दिवस तर काही माझं येणं झालं नव्हतं. तर नेमप्लेट तर खूप छान बनवून घेतली, मला ती पण फार आवडली. त्यानंतर हा बाहेरचा व्ह्यू आहे वाईमधला. तर झाडं वगैरे बरीचशी लावलेली आहेत आणि खूप छान वाटतं. स्पेस पण खूप छान आहे, भरपूर झाडं लावण्यासाठी. तर फुलांची असेल किंवा लिंबाचं झाड आहे, केळी, असे फ्रूट्सचे पण झाडं आहेत, आंब्याचं आहे. त्याच्यानंतर कढीपत्त्याची ही जी झाडं आहेत बाजूची छोटी छोटी, तर एक मोठं झाड होतं तर त्याच्या बाजूला ते बिया पडून ते उगवलेली झाडं आहेत, ते काही लावलेली झाडं नाही आहेत. तर ही नेमप्लेट तर मला फार आवडली आणि बराचसा व्ह्यू जो आहे घरामधला तर त्यांनी चेंज केलेला आहे आता, खूप छान वाटलं. आणि सोफा वगैरे त्याची अरेंजमेंट आधीचं जो आहे तर त्याच्यामध्ये बराचसा चेंजेस केला आणि खूप छान वाटतं आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही लगेचच वाईमध्ये गावामध्ये गेलो, थोडंसं बँकेचं काम केलं आणि मी आज शोरूममध्ये गेले होते भावाच्या आणि तिथून मी हेल्मेट पण घेतलं माझ्यासाठी, कारण ते मस्ट आहे, गरजेचं आहे. खूप लाँग रूटला जायचं वगैरे असेल तरी पण खूप जास्त गरजेचं आहे आणि सिटीमध्ये पण आहे फिरायचं म्हटलं तर ते लागतंच. तर आम्ही घरी पोचलो आणि इथं पार्कचं जे आहे तर ते चालू आहे खेळण्याचं काम आत्तूसोबत. आणि त्यानंतर आम्ही बँकेमध्ये थोडंसं काम होतं गावामध्ये तर त्यासाठी गेलो होतो आणि येताना इथं ऊस लावायचं काम चालू होतं. तर सासूबाईंनी बोलवलं होतं, आवाज दिला ऊस लावण्यासाठी. तर आलो होतो आम्ही इथे, थोडं व्हिडिओ घेतला आणि थोडंसं ऊस लावायचं ट्राय पण केलं. अगदी परफेक्ट तर राहण्यामध्ये एवढं काम नाही जमत, पण ट्राय करायला काय हरकत आहे ना. आणि खूप छान एक्सपिरियन्स येतो असा पण. तर साडी वगैरे आवरता ते ऊस लावायचं, तिथून पाण्यामध्ये उभं राहून ॲक्च्युली लावायचं. तर मी आधी तर लावलं थोडंसं आणि त्यानंतर बाजूला एका साईडला उभं राहून मग ऊस लावलं थोडासा. खूप जास्त वेळ काम नव्हतं करायचं, फक्त थोडा वेळ आता प्रयत्न करून बघावा म्हटलं आपल्याला पण जमतं आहे की नाही ते. तर खूप छान वाटलं, खूप छान एक्सपिरियन्स आला आणि आम्हाला रिटर्न जायचं होतं म्हणून आम्ही थोडंसं फास्टच सगळी कामं आवरली, पण काही पॉसिबल झालं नाही रिटर्न जायला, कारण पावसाचं वातावरण खूप जास्त झालं होतं आणि विजा वगैरे. आणि आम्हाला गाडीवर पण जायचं होतं आणि जाताना आम्हाला मीराला घेऊन जायचं होतं, त्याच्यामुळे आम्ही काही गेलो नाही, कारण बऱ्यापैकी जरा वातावरण झालं आणि त्यानंतर थोडा वेळ आम्ही घरी गेल्यानंतर आवरलं, पण नाही येणं झालं पॉसिबल. दुसऱ्या दिवशी सकाळी येण्याचं ठरलं आमचं. तर बघू शकता तुम्ही, मी थोडंसं ट्राय केलं ऊस लावायचं आणि पार्कचं तर अजून खेळायचं काम चालूच आहे.
त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता इथं जो व्ह्यू आहे, जो किचनच्या खिडकीमधून घेतला आहे मी. तर पाऊस बाहेर चांगलाच यायला लागला आहे. आणि हे सगळं जे शूटिंग आहे बाहेरचं, तर ते तर मीरानेच घेतलं आहे बऱ्यापैकी. तिला पण हे शूटिंग वगैरे घ्यायला आवडतं. आणि मग त्याच्यानंतर तिने थोडासा टाईमपास म्हणून डान्स पण केला पावसामध्ये. जसं चिखलामध्ये काम करायला आवडतं, काही काही बनवायला, खेळायला आवडतं, तसंच तिला पावसामध्ये पण नाचायला आवडतं. तर ते पावसामध्ये नाचण्याचं काम चालू होतं. तर असा होता हा आजचा व्लॉग. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणारे जे नवीन नवीन व्हिडिओज आहेत, नवीन नवीन ब्लॉग आहेत, तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. स्टे हेल्दी, स्टे हॅपी. थँक्स टू वॉचिंग माय व्हिडिओ. थँक्यू सो मच. तर बघू शकता हा दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो तेव्हाचा व्हिडिओ घेतला. तर खूप पहाटे निघालो होतो आम्ही 5:30ला. तर खूप जास्त अंधार होता.